पेण नगर परिषदेतील स्वीकृत उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीत घडलेल्या तणावामुळे नगरविकास आघाडी आक्रमक झाले। 16 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विशेष सभेत 3 स्वीकृत सदस्यांपैकी 2च सदस्यांची निवड जाहीर झाली, तर तिसरा सदस्य उपेंद्र अनंत कोलाडकर यांची निवड शासनाच्या मान्यतेपर्यंत स्थगित ठेवली होती। नगर विकास आघाडीचे प्रमुख संतोष शृंगारपुरे यांनी सांगितलं की नगराध्यक्षांनी तातडीने निर्णय न घेतल्यास आघाडी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे। जिल्हाधिकारी रायगड यांनी 3 फेब्रुवारी 2026 रोजी उपेंद्र कोलाडकर यांच्या निवडीचा मार्ग कायदेशीरदृष्ट्या मोकळा केलाय। तिसरा सदस्य निवडून आल्यास सभागृहात कोरम पूर्ण होईल आणि इतर समित्यांच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू होऊ शकते। पेणच्या नागरिकांचं लक्ष आता नगराध्यक्षांच्या पुढील निर्णयाकडे लागलेलं आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आपण सर्वजण माझ्या कमी वेळेमध्ये आमंत्रण जे दिलं त्याच्यामध्ये आलात, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे, सर्व इलेक्ट्रॉनिक पत्रकारांचे सर्वांचे मी आभार मानतो। ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की नगरपालिकेमध्ये 16 तारखेला नगराध्यक्ष मॅडमनी जी एक मीटिंग कॉल केली होती, त्यामध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक या दोन्ही विषयांच्यासाठी त्यांची निवड होती। त्या संदर्भात त्यांनी मीटिंग कॉल केली होती। त्यामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून निवृत्ती पाटलांची निवड झाली। स्वीकृत नगरसेवक मध्ये 3 नगरसेवक नगरपालिकेला आले, त्यांच्या गटाला 2 गट नगरसेवक आले। आमचा नगरविकास आघाडीला आम्हाला 1 गट आला, 1 नगरसेवक आला। त्याप्रमाणे आमच्याकडनं स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलेटकर उर्फ कुंभार याचं आम्ही नामनिर्देशक भरलेलं होतं। त्याप्रमाणे वैध झालेलं आहे, प्रांतांनी त्याप्रमाणे त्याचं वैध केलेलं होतं। नगराध्यक्ष मॅडमना फक्त अधिकार 21 डिसेंबर 2016च्या ह्याच्याप्रमाणे प्रांतांनी दिलेल्या वैध नावांचं वाचन करणं बंधनकारक आहे। नगराध्यक्ष मॅडमनी फक्त त्यांच्याकडच्या 2 नगरसेवकांचं वाचन केलं आणि 1 नगरसेवकाचं कारण सांगितलं की माझ्याकडे अर्ज आलेला आहे, त्यामुळे मी कोणावर अन्याय करणार नाही, मी त्याप्रमाणे शासनाचा गायडन्स घेईन। मी त्यांचा कायदा सांगितला, त्यांना बंधनकारक काय ते सगळं समजून सांगितलं। त्यामध्ये ऐकायला तयार नाही, त्यांनी आमच्यावर तेव्हा तिथे अन्याय केला। आम्ही तो अन्याय सहन केला। त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटकडे काही विचारणा झाली नाही। शेवटी आम्ही 19 तारखेला समोरनं गव्हर्नमेंटकडे कलेक्टर साहेबांकडे, माननीय कलेक्टर साहेबांकडे अर्ज केला की बाबा आमच्यावर असा अन्याय झाला आणि असा प्रकार झाला। कलेक्टर साहेबांनी त्याप्रमाणे तात्काळ एक लगेच पत्र दिलं की बाबा सदरचं तुम्ही ही जी मीटिंग आहे ती मीटिंग घेऊन ती निवड करण्यात यावी म्हणून असं सांगितलं। त्या तारखेचं पत्र माझ्याकडे आहे, मला दिलं की तात्काळ याच्यामध्ये मीटिंग घेण्यात यावी आणि डिक्लेअर करण्यात यावी। त्यांनी काय कुठल्याही प्रकारचं सीओ जे होते नगरपालिकेचे त्यांनी कळवलं की अशी पत्र आलेली आहेत, त्यांना दिलं। त्यांच्या नावाने होतं, माझ्या नावाने होतं, मला माहित नाही, म्हणजे मला जी काही माहिती मिळाली पण मला पत्र आलं। जे सीओनी काम करत आहे ते सीओनी काम एवढंच केलं की जाऊन त्यांच्या कानावर घातलं। त्यांनी सांगितलं की हो केलं की कलेक्टर साहेबांना भेटते, कलेक्टर साहेबांना भेटते। कलेक्टर साहेबांना त्या भेटायला गेल्या तर काय केलं आम्हाला माहित नाही। कलेक्टर साहेबांकडनं आम्हाला नंतर एक पत्र आलं 20 तारखेला की सदरचं काम तुमचं जे काय रजिस्टर केलंय ते आम्हाला सगळी माहिती तुम्ही येऊन तुमचं म्हणणं देण्यावर एक तक्रार झालेली। आम्ही पेणकरनी काहीतरी तक्रार केली, मोने म्हणून आहेत त्यांनी काहीतरी सही त्याच्यावर केली होती। त्याच्यावरती आम्ही आमची बाजू मांडली। त्याच्यावर त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांना ॲफिडेव्हिट द्यायला सांगितलं। आम्ही ॲफिडेव्हिट दिले। नगरपालिकेमध्ये आम्हाला जे काय आमच्याकडे माहिती होती सगळी आम्ही पुरवली त्यांना। त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी ते अर्ज सगळे फेटाळले। त्याचं पत्र मला स्वतःला आलं, नगराध्यक्ष मॅडमना आलं, सीओना आलं आणि म्हणजे मोनेना पण गेलं हे पत्र। हे पत्र माझ्याकडे आहे। आमच्यावर जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय जाणून बुजून करतायत। सीओ साहेबांकडे जी जबाबदारी होती की फक्त ऑफिशियली जे काय कलेक्टर साहेबांकडनं आले ते त्यांना कळवणं, त्यामुळे सीओ साहेबांनी पीठासीन अधिकारी ते ऐकून त्याला सांगितलं बाबा मॅडम हे लावा, असं जे माझ्याकडे माहिती त्यांनी सांगितली ती की बाबा आपल्याला ही मीटिंग लावणं गरजेचं आहे। त्यांनी कारण सांगितलं आम्ही इलेक्शनमध्ये आहोत। आमदार साहेबांना भेटले, आमदार साहेबांनी पण तेच सांगितलं की आम्ही इलेक्शन सोमवार नंतर बघू। ते झालं, ते दिवस गेले। आता परत शिवसाहेब त्यांना 2दा जाऊन बोलून आले
नगराध्यक्ष मॅडम परत सांगायला लागल्या मी कलेक्टर साहेबांकडे जाते म्हणून. त्याच्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं मी त्यांच्या कानावर घालतो. हे मुद्दामून टाळाटाळ चाललेली आहे आणि आम्हाला न मिळवण्यासाठी लांबच चाललेलं आहे. माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे नगरपालिकेची कुठलीही कमिटी याच्यामध्ये होऊ शकत नाही, कारण हा कोटा आहे. 24 नगरसेवक निवडून आलेले, 1 नगराध्यक्ष व 3 नगरसेवक ऑप्शन मध्ये नगरपालिकेला मिळाले, असे 28चा टोटल एकूण संच असतो. त्याच्यातनं सगळं तुमच्या कमिट्या निवडल्या जातात. माझ्या माहितीप्रमाणे कमिट्या कुठल्या निवड होऊ शकत नाहीये. आज नागरिकांना पण तुम्ही वेटीस धरताय, आम्हाला वेटीस धरलं ठीक आहे, पण नागरिकांना पण वेटीस धरताय. कुठल्या तऱ्हेचा ठराव कुठल्या कमिटीमध्ये होऊ शकत नाही, कुठली कामं होऊ शकत नाहीये. ही सगळी बाजू जी आहे ती त्यांनी ध्यानात त्या घेत नाहीये आणि त्या फक्त आम्हाला न मिळण्यासाठी आणि आमच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रकार केलाय. आम्ही काही दिवसाची वाट बघतोय, नाहीतर आम्हाला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणं भाग पडेल आणि त्याप्रमाणे आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा अन्याय आम्ही सहन करणार. गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या L3 कालव्याच्या पाणी वितरणावरून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. 2018 मध्ये बांधलेलं हे कालवा 700 एकर क्षेत्री सिंचनक्षम असून 2023 मध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याचं नियोजन झालं होतं. शेतकऱ्यांचा आरोप आहे की संबंधित पाणी वापर संस्थेनं तृतीय पक्षांशी सल्ला न घेता मनमर्जीनं मासळ वितरणासाठी JCBनं आडवी अडथळा बांधला, ज्यामुळे उडीद, मूग, वाटाणा, चणा आणि सांबर यांसारख्या रब्बी पिकांना मोठा तोटा झालाय. कालव्याची देखभालही 8-9 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं लोखंडी गेट तुटलेले आहेत. कालव्याच्या पायरीवर झुडपं आणि काटेरी झाडं वाढलेली आहेत. संबंधित अभियंत्याच्या माहितीनुसार पिकांचं नुकसान पाणी वापर संस्थेच्या गैरव्यवहारामुळे झालंय. शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता डावा कालवा प्रशासनाची भूमिका आणि पुढील निर्णय याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. युवा क्रांती फाउंडेशन, पोलीस मित्र, ग्राहक आणि पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात RFO नीलकंठ गव्हाणे यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्य, कर्तव्यनिष्ठा आणि जनहितासाठी दिलेल्या सेवेबद्दल कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान रवींद्र सूर्यवंशी आणि डॉक्टर अशोक गोविंद नगरकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रम विघ्नकर सभागृह, पद्मावती नगर, पुणे इथं 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पार पडला. या समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांनाही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. RFO नीलकंठ गव्हाणे यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषदेमधील पाणी पुरवठा कर्मचारी विनोद बांगर आपल्या कामाबरोबर समाजसेवेतही सक्रिय आहेत. त्यांनी हरियाणातून पक्ष्यांचे घरटे आणून शहरातील नागरिकांच्या निवासस्थानी लावली. तसंच पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी हौद उपलब्ध करून दिले. आतापर्यंत शहरात 290 आणि ग्रामीण भागात 110 एकूण 400 घरटे त्यांनी लावलेत. त्याशिवाय शहरातील नागरिकांच्या सहकार्यानं वृद्ध, दिव्यांग आणि निराधार लोकांसाठी दर गुरुवारी अन्नदानाचे उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमामुळे जंगलात लुप्त झालेले पक्षी पुन्हा गावात दिसू लागलेत, तर लहान मुलांनाही पक्षी आणि निसर्गाची माहिती प्रत्यक्ष अनुभवून मिळत आहे. न्यूज मराठीच्या वाशिम प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी यांचे निवासस्थानी घरटं आणि पाणवठा उपलब्ध करून दिलाय. त्यांच्या या कार्याचं स्थानिक नागरिकांनी कौतुक केलंय. विनोद बांगर यांचा हा छोटासा उपक्रम आता समाजात प्रेरणादायी आणि व्यापक रूप घेतोय, ज्यामुळे पक्ष्यांच्या संवर्धनाबरोबरच मानवतेची शिकवण पसरत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. आणि तुम्ही हे किती दिवसापासून हे पक्ष्यांसाठी जे काही उपक्रम राबवता घरटे लावण्याचा, आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे लावले आणि किती लावले? आतापर्यंत म्हणजे आपल्या रिसोड तालुक्यात 400 घरटे लावण्यात आले. आज रोजी आजपर्यंत 400 घरटे आपण लावले.
आणि नेमकं कुठं लावले रिसोर्ट शहरात आपल्या की शहरामध्ये जवळपास 300च्या वर झाले, 350च्या वर. बरं, बरं. आणि 50 घरटे आपले बाहेर वाशिम जिल्ह्यात बाहेरगावी पण गेलेले. लावले वाशिम समजा. जिल्ह्यामध्ये आपण कुरिअरच्या माध्यमातून पण हे पाठवले. तुम्ही बाहेरगावी जे लावता ते कशा पद्धतीने लावता म्हणजे हे तुम्हाला कोणी फोन करून हो हो, बोलावतं हे आपले की जे मी ज्या नागरिकाची इथं लावले, त्या लावल्यानंतर मी संध्याकाळी त्याची माहिती टाकतो मोबाईलच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्या माध्यमातून जे माझ्याकडे नंबर आहेत ते लोक मला फोन करतात की भाऊ तुम्ही जे घरटे आणता असे घरटे आम्हाला मिळतील का? आता मी त्यांना सांगतो मिळून जाते. मग त्याचा पूर्ण पत्ता घेतो मी आणि त्या पत्त्याच्या माध्यमातून मी कुरिअरच्या द्वारा त्यांना ते घरपोच पाठवून देतो. त्यांना ते पोहोचवतात. 4थ्या 5व्याशी मिळून जातात. हे घरटे तुम्ही कुठून आणता नेमकं? खूप छान दिसतात हे अतिशय सुंदर असं हे पक्षासाठी छोट्या छोट्या चिमण्यांसाठी घरटीचं ते नेमकं आणता कुठून तुम्ही उपलब्ध कुठून करता? सेवा स्पॅरो फाउंडेशन हरियाणा. हरियाणा इथून तुम्ही ते बोलावता हो, हरियाणा एक फाउंडेशन आहे. हरियाणामध्ये सेवा स्पॅरो फाउंडेशन आहे. त्या माध्यमातून मी ते बोलवतो कुरिअरच्या माध्यमातून. नक्कीच आणि हे पाण्यासाठी हे पाणवाट्या बी मी 400 सोबत पाणवाट्या पण दिलेल्या आहेत. त्या माझ्यासोबत देतो मी, माझ्यातर्फे देत आहे मी. 210 रुपये आपल्याला तिथून आपल्या घरापर्यंत येते. त्यानंतर मग मी त्याला 40 रुपये परत खर्च करतो. तो मिस्त्रीचा ड्रिल चार्ज, टोपली चार्ज आणि माझा पेट्रोलिंग चार्ज. माझा पेट्रोलिंग चार्ज मी धरत नाही. एक सेवा म्हणून सामाजिक काम करायची माझी इच्छा असते, तर मी ते फेरीमध्येच करतो की बा असं उत्कृष्ट काम आपण करायला पाहिजे. आणि चांगलं एक पक्षासाठी कुठेतरी पक्षांसाठी आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसते, अशा त्यांना जंगल कमी झाल्यामुळे पाणी उपलब्ध नसते, झाडं बरोबर घर आपले सिमेंटचे झाले, त्यामध्ये यायला बसायला कुठे व्यवस्था नाही राहिली. आणि हा बालपणचा हा चिमणी आहे आपल्या. गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली. ज्या डॉक्टरला देवदूत मानलं जातं त्याच डॉक्टरनं एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेला अटक करण्यात आले. मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी फरार आहेत. भंडारा पोलिसांची पथकं फरार डॉक्टरांच्या शोधासाठी रवाना झालेत. भंडाऱ्याच्या महिला आणि बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेनं बाळाला घेऊन पळ काढल्यानं संशय अधिक बळावला. पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत बाळाला ताब्यात घेतलं. या घटनेनं जिल्ह्यासह विदर्भात खळबळ उडाली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. पोलीस स्टेशन वरती अपराध क्रमांक 36/2026 कलम 80-81 न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 सहकलम 143(4), 137(2) भारतीय न्याय संहिता 2023 या गुन्ह्याचा घटनास्थळ पंचनामा कारवाई करण्याकरिता येथे हजर आलेलो आहे. यामध्ये फिर्यादी लोकप्रिया गोविंद देशभ्रतार वय 40 वर्षे, राहणार राजगुरुवाड, निशा शाळेजवळ भंडारा या घटनास्थळ दाखवत असून 2 शासकीय पंच श्री राजू टेकराम राजूरकर वय 58 वर्षे, व्यवसाय वनमजूर, आणि दुसरे पंच श्री रामदास उद्धव उची-बगले वय 56 वर्ष हे वनमजूर असून यांचे समक्ष घटनास्थळ पंचनामा कारवाई करीत आहे. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या हेल्पलाईनवरती दिनांक 2 तारखेला एका भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेने अंदाजे 10 दिवसाची बालिका तिच्या घरी आणले असल्याचे तक्रारीमध्ये सांगितले असल्याने कार्यालयातील चमूकडून त्या महिलेच्या घरी भेट देण्यात आली. सदर भेटीवेळी त्या महिलेकडे ते बाळही आढळून आले. अधिक माहितीकरिता व त्यांनी केलेल्या कारवाईची शहानिशा करण्याकरिता त्यांना कार्यालयात बोलावले असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य प्राप्त झालेले नाही. दिनांक 3 तारखेला सुद्धा टीमकडून भेट देण्यात आली, त्यावेळेस ती महिला गैरहजर होती, घरी आढळून आलेली नाही. परत 3 तारखेला सायंकाळी त्यांच्याकडे व्हिजिट केली असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ते सदरचे बालक गोंदिया येथील असून त्यांना पळवून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वरठी यांच्याशी समन्वय साधून संपर्क करून ते वाहन मौजा कुसारी फाटा मोहाडी तालुका या ठिकाणी पोलिसांद्वारे रोखून धरण्यात आले होते. आणि आमची जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील चाइल्ड हेल्पलाईनची टीम आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने त्या वाहनासह बालिकेला आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि त्या सदर बालिकेला अधिक तपासणीकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याच दिवशी दाखल केले आहे. आणि सर्व हे आरोपीच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
भारतीय जनता पक्षानं आपल्या 15 नवनिर्वाचित सदस्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी केली आहे. वैकुंठ रवींद्र पाटील यांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली. अलिबाग येथील भाजप कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर, ॲडव्होकेट आस्वाद पाटील आणि सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते असलेले वैकुंठ पाटील यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेची समीकरणं गुंतागुंतीची झाली. निवडणुकीच्या निकालानुसार रायगड जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. शिवसेना शिंदे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 16, भारतीय जनता पक्ष 15, शिवसेना ठाकरे गट 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय आघाड्यांची गणितं कशी जुळतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. रायगड जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 15 सदस्य पूर्ण जिल्ह्यामधून निवडून आले. या 15 सदस्यांची कलेक्टर ऑफिस या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी सर्व सदस्य आज या ठिकाणी एकत्रित झाले. या संदर्भात आमची जी बैठक अलिबाग इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्व सदस्यांच्या संमतीनं या जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे सन्माननीय वैकुंठ रवींद्र पाटील यांची गटनेतेपदी निवड झाली. आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व सहकारी या जिल्हा परिषदेच्या मार्फत आपापल्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावतील. त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांच्या पाठबळाने सर्व मंत्रिमंडळ हे आम्हाला निश्चितपणानं सहकार्य करतील याची आम्हाला खात्री आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या विश्वासानं जनतेनं आमच्या या सर्व सहकाऱ्यांना निवडून दिलं त्या सर्व जनतेचा विश्वास सार्थक करून दाखवण्यासाठी आमचे सर्व सहकारी काम करतील. सेलू तालुक्यातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय जीवन संजीवनी ठरलंय. रुग्णालयात सामान्य गोरगरीब नागरिकांना मोफत सोनोग्राफी, बाळांचं लसीकरण, प्रसूती, हार्निया, गाठी, अपेंडिक्स आणि गर्भाशय पिशवीचं ऑपरेशन तसंच मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासह विविध वैद्यकीय सेवा दिल्या जातात. महिन्याला सरासरी 10 ते 15 सीझर प्रसूती होत असून सर्व रुग्णांना मोफत जेवण, सकाळचा नाश्ता आणि चहा उपलब्ध केला जातो. याशिवाय महिन्याला 8 ते 9 हजार रुपयांची मोफत तपासणी आणि औषधोपचार, मोफत एक्स-रे, रक्त तपासणी, किडनी खराब झालेल्या रुग्णांना मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे आणि संपूर्ण स्टाफ यांच्या सतत प्रयत्नांमुळे सेलू उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतोय. मी डॉक्टर संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सेलू. आपल्या उपजिल्हा रुग्णालयात खालीलप्रमाणे सेवा दिल्या जातात. OPD आपली दररोज असते, सकाळी 8:30 ते 12:30, दुपारी 4:30 ते 5:30. त्यानंतर दर बुधवारी गरोदर मातांची मोफत तपासणी केली जाते. यामध्ये त्यांचं BP, शुगर, त्यानंतर इतर ब्लडच्या तपासण्या केल्या जातात. त्याच पद्धतीनं ज्यांना सोनोग्राफीची आवश्यकता आहे त्यांची सोनोग्राफीसुद्धा आपण मोफत करून देतो. त्याच पद्धतीनं दर गुरुवारी आपण कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासाठी महिलांना ॲडमिट करतो आणि शुक्रवारी त्यांचे ऑपरेशनसुद्धा करतो. त्याच पद्धतीनं इथे आपण गर्भाशय पिशवीचे आजार असतील अशा महिलांची तपासणी करून जर त्यांना आवश्यक असेल ऑपरेशन करायचं तर त्यांचेसुद्धा ऑपरेशन आपण इथं मोफत करून देतो. तसंच दर बुधवारी आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी जे काही पेशंट्स आहेत त्यांना आपण लिस्टप्रमाणे त्यांचेसुद्धा ऑपरेशन इथं मोफत करून देतो. त्याच पद्धतीनं हर्निया, अंगावर पुढं गाठी असतील, अपेंडिक्स असतील, असे विविध प्रकारचे जवळपास सर्व ऑपरेशन आपण या ठिकाणी करतो. तसंच ज्या रुग्णांना किडनी फेल्युअर आहे अशा रुग्णांची डायलायसिसची सेवासुद्धा इथं उपलब्ध आहे. तीसुद्धा आपण पूर्णतः मोफत करून देतो. त्याच पद्धतीनं एक्स-रे असतील ते सुद्धा मोफत होतात. लॅबच्या पूर्ण तपासण्या इथं मोफत होतात. कुठलीही तपासणी असली तर ती आपण मोफत करतो. ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे त्या रुग्णांना आपण इथंच रक्तपुरवठा केला जातो.
आणि तो सुद्धा त्यांना मोफत दिला जातो. त्याच पद्धतीने हॉस्पिटलचं अपकीपिंग किंवा क्लीननेस जे आहे ते सुद्धा आम्ही सकाळी 7:30 ते 9 त्या दरम्यान पूर्ण हॉस्पिटल क्लीन करून घेतो, स्वच्छ करून घेतो. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या दरम्यान करून घेतो आणि रात्री आपण 9 ते 10च्या दरम्यान ह्याचं 3 वेळेस तपासणी त्याची साफसफाई करून घेतो. त्यामुळं ह्या ठिकाणी नियमित स्वच्छता राहते, रुग्ण प्रसन्न राहतात आणि मॅक्झिमम जे आहेत प्रसूतीसाठी येणाऱ्या माता त्यांना पूर्ण सेवा इथं मोफत दिल्या जातात. जर कोणत्या मातेला सीझरची गरज पडली तर सीझरसुद्धा इथं आम्ही डे टाईममध्ये म्हणजे दिवसा ते सुद्धा आम्ही मोफत करून देतोय. त्यामुळं आपल्या या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची वाढ भरपूर झालेली आहे. आता मागच्या महिन्यात जर जानेवारीतच पाहिलं तर जवळपास 8-8.5 हजार बाह्य रुग्णांमध्ये तपासणी झालेली आहे. 400 ते 500 रुग्णांना आंतररुग्ण सेवा दिलेली आहे. त्यानंतर कुटुंब कल्याणचे ऑपरेशन 30-35 झालेले आहेत. हार्निया हायड्रोसिल याचे ऑपरेशनसुद्धा झालेले आहेत. सीझर झालेले 12 ते 13 सीझर झालेले. अशा सर्व सुविधा आपण या ठिकाणी मोफत देण्याचा प्रयत्न करतो. पालम तालुक्यातील रावराजूर जिल्हा परिषद गटातून मंगल गणेशराव रोकडे यांचा भरघोस मतांनी विजय झालाय. गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी रोकडे यांचा विरोध केला, मात्र जनता त्यांच्या बाजूने ठाम राहिले आणि रोकडे यांनी विजय करून दाखवलं. विजयीबाबत बोलताना बाळासाहेब रोकडे यांनी सांगितलं की मंगलताई रोकडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीवर चिन्हावर निवडणूक लढवली आणि जनता त्यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. आगामी 4 वर्षात गंगाखेड विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संधी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. या विजयामुळे स्थानिक जनतेमध्ये उत्साह आणि राजकीय गतिमानता दिसून येते. जिल्हा परिषद झाकी है, गंगाखेड विधानसभा अभी बाकी है, असं वक्तव्य बाळासाहेब रोकडे यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. गोष्टी केल्या विरोधामध्ये लक्ष्मी दर्शन लोकांना इतकं दिलं. आम्ही सरळ सांगितलं लोकांना किंवा ठीक आहे शेतकऱ्याचा पैसा आहे आमदारकडे, घ्या पैसे घ्या आणि तुमच्या मनानं काय करायचे करा. लोकांनी बरोबर त्याची जागा दाखवून दिली, पैसे घेतले आणि काय करायचं ते केलं आमदारानं. विकास रावराजूरचा विकास वर काय करणार? रावराजूरच्या विकासामध्ये आम्ही पांदनमुक्त गावं करू सगळे. एक पहिला विषय आमचा पांदनमुक्त गावं करण्याचा आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक सभागृह असो, सिमेंट रस्ते असो, हे सगळे कामं करायची जिम्मेदारी माननीय जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई रोकडे यांनी घेतलेली आहे. बरं, आता येणारी जी नगरपंचायत आहे त्याबद्दल आपलं मत काय? येणाऱ्या नगरपंचायतला मशाल हाती घेऊन आम्ही पूर्ण पालम शहराच्या विकासाबद्दल कटिबद्ध आहोत आणि मशाल या चिन्हावरच आम्ही नगरपंचायत लढविणार आहोत आणि 100% आम्ही विजय खेचून आणू. कोणी विरोध करू द्या, काही बी करू द्या, शेवटी गाव आमचं आहे. आम्ही बघून घेऊ सगळ्या गोष्टी. सेलू शहरातील मयुरी पार्क इथं ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या 750 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं 11 ते 19 मार्चपर्यंत आयोजित होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचं नियोजन जोरात सुरू आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी सोहळा शहराच्या परंपरेला अनुरूप आणि सुंदर रीतीने साजरा करण्याचं आश्वासन दिलं. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, सेलू शहरात या ऐतिहासिक पारायण सांगता सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळणं अत्यंत आनंददायी आहे. हा सोहळा ऊर्जा देणारा आणि सर्वांच्या सहभागातून उजळून निघेल. सेलूच्या परंपरेला साजेसा सुंदर सोहळा साजरा करू असं त्या म्हणाल्या. नगराध्यक्ष सावंत यांनी नगर परिषदेचं पूर्ण सहकार्य असल्याचं सांगितलं. सोहळ्यासाठी 26 समित्या स्थापन केल्या असून नागरिकांना स्वयंप्रेरणेनं सेवा देण्याचं आवाहन करण्यात आलंय. उद्योजक आणि मान्यवरांनी आर्थिक सहकार्य आणि योगदानाचं आश्वासन दिलं. सोहळ्याच्या यशस्वीततेसाठी पूर्ण तयारी सुरू आहे. या भव्य पारायण सांगता सोहळ्यामुळे सेलू शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साह भरपूर उधळला जाईल. तसंच ज्ञानेश्वरीच्या अमूल्य वारशाची सेवा आणि जतन करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रामकिशन कटारे यांनी. जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर सिटू संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी संपूर्ण शहरातून भव्य मोर्चा काढत निदर्शनं करण्यात आली.
या मोर्चात जालना जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, महिला, आरोग्य विभागातील कर्मचारी तसंच विविध क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकारनं राबवलेली धोरणं कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधातील असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। सरकारनं या धोरणांचा पुनर्विचार करून कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी मागणी सीटू संघटनेचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल मिसाळ यांनी केली आहे। विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, काय केंद्र सरकारनं मागील काही वर्षापासून जे काही कामगारांनी, कष्टकऱ्यांनी अनेक वर्ष संघर्ष करून जे काही कामगार कायदे मिळवले होते, जे की 29 कामगार कायदे होते, ते कामगार कायदे संपुष्टात आणून नवीन 4 श्रमसंहिता निर्माण केल्या आहेत। आणि त्या 4 नवीन श्रमसंहितामध्ये कामगाराचं हित नसून मालकांचं आणि भांडवलदार दार्जिनं हित त्यामध्ये जपलेलं आहे। आणि त्याचा परिणाम असा होणार की येथील जो देशातला जो कामगार आहे हा पूर्ण देशवेळ लागला जाईल। याचे जे काही मूळ अधिकार आहेत ते पूर्ण दाबले जातील आणि त्याची फक्त या ठिकाणी पिळवणूकच होईल, असं यासाठीच देशभरातील 11 केंद्रीय कामगार संघटना आणि ज्या काही जिल्हा स्तरावरील संघटना या सर्वांनी मिळून हा संप पुकारला होता। या संपामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचारी, महानगरपालिकेतील कर्मचारी यांनी किमान वेतनाची मागणीला धरून त्याचबरोबर पेन्शन आणि इतर काही मागण्यांसाठी हे आजचा संप केला आहे। आणि या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास ठिय्या पण दिलेला। ॲडव्होकेट अनिल मिसाळ। मध्यवर्ती सरकारनं विद्यमान कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या 4 श्रम संहिता विरोधात तसंच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती इथं भव्य धरणे आंदोलन पार पडलं। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं सेविका आणि मदतनीस सहभागी झाले। आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय की केंद्र सरकारच्या नवीन श्रम संहित्यामुळे कामगारांचे मिळालेले हक्क आणि अधिकार कमी होण्याची भीती आहे। तसंच देशभरातील विविध कामगार संघटनांचा तीव्र विरोध असून त्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्रात एकात्मिक बालविकास योजनेत सुमारे 2 लाख महिला कर्मचारी कार्यरत असून त्यांना शासकीय सेवा लाभ न मिळाल्याचं आणि मानधन कमी मिळाल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। या लाडक्या सेविकांनी नागरिकांसाठी केलेल्या सेवेला उजाळा देत त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे लक्ष वेधलं। माझं नाव सत्यभामा रंगारी, धामणगाव रेल्वे प्रकल्प धामणगाव रेल्वेमधून आलेली आहे आणि आमच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा आज बेमुदत संप आहे। आमच्या मागण्या आहे की आम्हाला वेतन श्रेणी हवी, आम्हाला पेन्शन पाहिजे, आमची ग्रॅज्युइटी पाहिजे। जे गुजरात हायकोर्टाने जे निर्णय दिला तो आम्हाला पूर्ण मान्य करावा। आमचं वेतन मानधन सुद्धा वाढवलेलं नाही, आमच्या शासनाने कुठलीही मागण्या मान्य केलेल्या नाही आणि आमच्याकडे सतत लाडकी बहिणीचे काम लादून देतात, मातृवंदनेचे काम सुद्धा आमच्याकडे देतात, एकल म्हणजे बालसंगोपनचे काम, लेक लाडकीचे काम, गाव सर्वे असे जे काही इतर आमच्या आयसीडीच्या कामाच्या व्यतिरिक्त जे कामं आहेत ते सर्व आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसकडे लादून देतात। आणि जेव्हा मानधनाची वाढीची वेळ येते तेव्हा बालकाच्या शिक्षणावर खूप परिणाम झालेला आहे। आमचं मत आहे अंगणवाडी सेविका मदतनीसचं, आम्हाला आमच्या आयसीडीएसच्या कामाच्या संदर्भातच आम्हाला काम द्यावे, आम्हाला इतर कामे देऊ नये आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। आम्हाला 2 महिन्यापासून केंद्राने मानधन सुद्धा दिले नाही आणि अर्थसंकल्प बजेटमध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा अंगणवाडी सेविकाचा मदतनीसचा विचार केलेला नाही। त्यामुळे आमच्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही लाडकी बहीणचं काम आणि मातृवंदनेचं काम, लेक लाडकीचं काम कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही असं आम्ही जाहीर करतो आणि आमचं जेल भरो आंदोलन करू आम्ही, अशी आमची पूर्ण काम बंद करू अशी आमची मागणी आहे। जय हिंद। या कामाला आमचा लाडकी बहिणीच्या कामाला पूर्ण निषेध आहे। आम्ही लाडकी बहिणीचं काम कुठल्याही प्रकारचं करणार नाही। मुंबई नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणारा मालवाहू कंटेनर पलटी झालाय। भिवंडी तालुक्यातील बोरिवली कुकसे गावच्या हद्दीत भोईरपाडा येथील गोदाम संकुलाकडे साहित्य घेऊन जाणारा 40 फूट लांबीचा कंटेनर पलटी झाला। कंटेनर पलटी झाल्यानं बोरिवली ते येवई मार्गावर सुमारे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली। साईधारा इथं प्लास्टिक साहित्य घेऊन जाणारा हा कंटेनर असल्याची माहिती आहे। या अपघातात चालक रामानंद किरकोळ जखमी झालाय। घटनास्थळी पडघा पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत।
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.